उपदेशक 6:11-13 पर्यंत. व्यर्थता वाढविणाऱ्या अशा गोष्टी पुष्कळ आहेत, तर मनुष्याला काय विशेष लाभ आहे? कारण मनुष्याचे जे सॉरी न्यायाधीश क्षमा करा. न्यायाधीश 6:11-13 क्षमा करा. जजेस चॅप्टर नंबर 6 वर्स नंबर 11. आणि यहोवाचा दूत येऊन अभियेत्री योवाशाच्या अफ्रा येथे एका झाडाखाली बसला. तेव्हा त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून बहुल पोहा म्हणून तेथे द्राक्षी कुंडात त्याची काढणी करीत होता. हा, गिदोन काय करत होता माहिती आहे का? मिद्यान लोकांपासून गहू लपवायसाठी तयारी करायला सगळे. हा, आणि परमेश्वराचा दूत त्याला दर्शन देऊन त्याला म्हणाला, परमेश्वराचा दूत गिदोनला दर्शन दिला. जो गिदोन लपायलाय आणि भयग्रस्त आहे त्याला परमेश्वराचा दूत दर्शन देतोय. हा, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या संगती आहे. परमेश्वर तुझ्या साईडच्या व्यक्तीला सांगा, परमेश्वर तुमच्या संगती आहे. असं मरकुड्यागत सांगू नका, मेल्यासारखं विश्वासाने सांगा. मी तुम्हाला त्या रक्तस्रावी स्त्रीविषयी किती वेळा सांगितले, बरोबर आहे? किती वेळा सांगितले. येशूने तिला बरं केले नंतरची गोष्ट आहे. परंतु ज्या लोकांनी येशूशी बोललं त्यांनी कसलं बोललं असेल की रक्तस्रावी स्त्री सगळे रीती रिवाज आणि नियम तोडून, समजायला सगळं तोडून त्या गर्दीत घुसायला तयार आहे आणि येशूच्या काठाला स्पर्श करायला तयार आहे. काय त्यांनी बोललं असेल मला माहित नाही त्यांनी कसं बोललं. म्हणून म्हटलं ज्यावेळी साईडच्या व्यक्तीला सांगताय त्या विश्वासानं सांगायचं का तुमच्या मुखातून त्याच्यामध्ये परमेश्वर सामर्थ्य काम करते. हालेलुया, हालेलुया. साईडच्या व्यक्तीला सांगा, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आयसमध्ये सांगू नका, हात पकडा साईडचं, सांगा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. लाजू नका, सांगा परत एकदा. हात दाखवा असं मला पकडलेले. हात म्हणू नका, पहिला हात दाखवा. मी सांगतो कधी म्हणायचं, पहिला हात दाखवा. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, अधीनतेमध्ये अधिकार असते. जे परमेश्वर इथून बोलते, का परमेश्वर बोला त्याचं कारण आहे. काय गरज होती 7 वेळा फेरी मारायची? महाराज 2 वेळा देवाचं सामर्थ्य कमी होतं काय? असं आहे का 7व्या दिवशीच देव असा प्रगट होणार आहे, 7व्या दिवशी देवाचं सामर्थ्य लय असते, असं आहे का? नाहीये. परंतु काही नियम आहेत. कदाचित ते नियम का आहेत ते आपल्याला माहित नाही, परंतु ते नियम आपल्या चांगल्यासाठी असतात. हालेलुया. साईडच्या हात पकडा, साईडवाल्याचा असं दाखवा मला. म्हणा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. त्यांच्याकडे बघून म्हणा, बघून असं लाजू नका. माझ्याकडे का बघायला, तिकडे बघा. असं बघा, जोपर्यंत माझ्याकडे बघ, मी बघण्यासारखाच आहे. परमेश्वर बघण्यासारखा बनवलाय. परंतु आजूबाजूला बघा, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आमेन, आमेन, हालेलुया. तो दूत काय म्हणला गिदोनाला की परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. पुढे वाचा. मग गिदोन त्याला म्हणाला, माझा प्रभू यहोवा आम्हा संगती आहे, तर ही अडचण माझ्या संग का? वाचा पुढं. त्याचे चमत्कार कुठे आहेत? आमचे पूर्वज आम्हाला सांगितले, यहोशुआने सांगितलं असेल, मोशेने लिहिलं असेल की असा चमत्कार देवाने केला, नदी दुभागली. ते म्हणाले की परमेश्वराने आम्हास मिस्रातून वर आणले की नाही. आता तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हास मिद्यानाच्या हाती दिले. हालेलुया. हे बघा, हे जर तुम्ही वचन नीट वाचला तर 2 गोष्टी आहेत. एक तर देवाचं जे वचन आहे किंवा देवाचा दूत जे बोलत आहे ते खोटं आहे, किंवा अशी काहीतरी गोष्ट आहे की जी देवाचे सगळे आशीर्वाद गिदोनाच्या जीवनामध्ये काम करू देत नाहीये. परत समजतोय का? एक तर देव जे बोलला, देवाचा दूत जे बोलला त्याला, ए बलवान वीरा, एक तर ते खोटं आहे, किंवा अशी काहीतरी गोष्ट आहे जी देवाचा आशीर्वाद, देवाचं आरोग्य, देवाचं सामर्थ्य, देवाची भरभराटी त्या जीवनामध्ये काम करू देत नाही. हालेलुया.
त्याला प्रश्न पडला की जर माझ्या संग परमेश्वर आहे, जर देव म्हणते मी तुझ्या बरोबर आहे, जर देव आमच्या बरोबर आहे, तर ही अडचण आमच्या बरोबर का? हालेलुया. जिथं परमेश्वर आहे तिथं प्रत्येक गोष्टीची पूर्णता असते. समजायला प्रत्येक गोष्ट परमेश्वर पुरवतोय. मग का गिदोनासंग परमेश्वर आहे, का आपल्या संग परमेश्वर आहे, तरी पण जसं माझी लाईफ फास्ट जायला पाहिजे तसं जात नाही? का आणि का का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर मोशे बरोबर होता. मोशे मिस्रामध्ये गेला, पाणी दुभागलं. समजायला एवढे मोठे चमत्कार केला. परमेश्वर एलिया बरोबर होता, त्यानं अग्नी पाडला. परमेश्वर योशुआ बरोबर होता, त्यानं आज्ञा केली, त्यानं सूर्य थांबवला. ज्याच्याबरोबर परमेश्वर होता त्या प्रत्येक व्यक्तीची लाईफ इझी आणि सोपी झाली. मग इथं गिदोनाच्या बाबतीत हे गोष्ट उलटी का? आपल्या बाबतीमध्ये गोष्ट उलटी का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे प्रश्न पडतात. तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही जास्त प्रार्थना करताय, जास्त वचन वाचताय, आणि जर तुम्हाला अडचण आली, जो व्यक्ती जास्त प्रार्थना करतोय, लक्ष नाही ऐकायचं. आता हे समजा थोडं वेळ लागते. जो व्यक्ती जास्त प्रार्थना करतोय, जो व्यक्ती जास्त बायबल वाचतोय, आणि अडचण येत चालली, अडचण येत चालली, अडचण येत चालली, आणि कालांतरानं जर तो व्यक्ती जर प्रार्थना बायबल वाचन बंद करतोय, तर मी सांगतोय का तोच व्यक्ती जगात सगळ्यात जास्त देवाच्या विरोधात थांबतोय. का? तर त्याच्या मनामध्ये सैताने गोष्ट पेरतोय की तू इतकी प्रार्थना केली, तू इतकं वचन वाचलं, तरी पण तुझ्या संग ही अवस्था का? हालेलुया. एखादा व्यक्ती घरामध्ये जास्त काम करते, आणि जर त्यालाच तुम्ही सगळ्यात जास्त त्रास करत असाल, तर सगळ्यात जास्त त्रास असलेला व्यक्ती ते म्हणते का? ते म्हणजे मी सगळं काम करतोय तरी पण माझ्या बरोबर ही का? आणि सैतान देवाच्या लेकरांची प्रार्थना, देवाच्या लेकरांचं प्रामाणिकपण, देवाच्या लेकरांचा विश्वास पण त्यांच्या विरोधात वापरतोय. का? देवाचे लेकरं भोळे असतात. त्यांना वाटते की प्रत्येक आत येणारी वाणी देवाची वाणी. हालेलुया. जे गिदोन प्रश्न केला ते प्रश्न चुकीचा नाहीये की कुठे आहे परमेश्वर? जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे, जर परमेश्वर मला बलवान, जर परमेश्वर मला वीर समजतोय, तर माझी अवस्था अशी का? जे जे देवदूत बोलला त्याच्या विपरीत गिदोनाची परिस्थिती आहे. मला सांगा, एक तर देव खोटं बोलायलाय किंवा गिदोन खोटं बोललाय, काही तर गोष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, जर परमेश्वर तुमच्याकडे बघताना जगातला सगळ्यात आशीर्वादित व्यक्ती म्हणून बघतोय, पुढे आपण बघणार आहे. परंतु एक गोष्ट अशी आहे जी पुढे आपण शिकणार, जर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये असेल तर देव तुम्हाला कसंही बघू दे, परंतु जसं परमेश्वर तुम्हाला बघतोय ते आशीर्वाद त्या लाईफ मध्ये काम करत नाही. तुम्हाला माहिती आहे का गिदोनाची अवस्था ही होती, का इस्रायलची अवस्था ही होती, का गिदोनाच्या घराची अवस्था ती होती? आपण तिथं वचन वाचा, 25 वचन वाचा, 25 वचन, तिथंच 25 वचन वाचा. आणि असे झाले, त्याच रात्री परमेश्वराने त्याला सांगितले, तू आपला बापाचा पोरा 7 वर्षाचा दुसरा पोरा घे आणि आपल्या बापाची बालाची वेदी मोडून टाक. हा, काय झालंय माहितीये का? भलेही हे परमेश्वरा बरोबर आहेत, हे देवाची लेकरं आहेत, परंतु देव याला बघताना सामर्थ्यशाली बघतोय, देव गिदोनाकडे बघताना आशीर्वादित बघतोय, देव तुमच्याकडे बघताना सगळ्या चांगल्या बेस्ट 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 गोष्टी बघतोय. परंतु परमेश्वर गिदोनाला म्हटला, गिदोना एक काम कर, जा म्हटला, तुझ्या बापानं जी बालाची वेदी बांधलेली आहे ती पहिला पाठ. किती दुःखाची गोष्ट आहे की परमेश्वर एक व्यक्तीला बलवान बघतोय, परमेश्वर एक व्यक्तीला सामर्थ्यशाली बघतोय, परमेश्वर व्यक्तीला आशीर्वादित बघतोय, परंतु रियालिटीमध्ये त्याची लाईफ तशी नाहीये. आणि त्याला माहित पण नाही की असं का होतंय. उलट तो देवावर चिडतोय. बायबल सांगते मनुष्य स्वतः मूर्खता करतोय आणि देवावर चिडतोय, त्याला माहित नसते. परमेश्वर म्हटला, गिदोना जा म्हटला आपल्या बापाच्या घरामध्ये, जी वेदी तुझ्या बापानं बालसाठी बांधलेली आहे ती वेदी पाड, आणि पुढे जाऊन तुम्ही वाचा. त्यानंतर गिदोनावर देवाचा आत्मा उतरला. जर गिदोन सामर्थ्यशाली आहे, जर गिदोन बलवान आहे, तुम्ही जर आशीर्वादित आहे, तुम्ही जर सामर्थ्यशाली आहे, तर का देवाचा आत्मा काम करते? त्याचं कारण आहे की आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये काय परमेश्वराची वेदी आपण बांधल्या. बघा, वेदी फक्त तुम्ही विटानं उभं केलेलं एक कट्टा नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही, कोण गेला असेल नसेल मला माहित नाही, तिकडे जाऊ पण नका. जर का तुम्ही करणी किंवा जे लोक जादूटोणा करतात तिकडे गेला, तर ते लोक
डायरेक्ट एखाद्यावर जादूटोणा करू शकत नाही. त्या लोकांना पहिला एक वेदी तयार करायला लागते. आपण पिक्चरमध्ये स्टार बघितलं, फक्त स्टार नसते, पुष्कळ गोष्टी असतात. त्याने एक वेदी तयार करतात आणि त्या वेदीवर समजा जिथं ज्याची वेदी आहे तो आतमध्ये तो उतरतोय. आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये कोणाची वेदी आहे? कदाचित आपला रागाचा स्वभाव, तुम्हाला वाटतं राग तर आहे, नाही, तुमचा रागाचा स्वभाव कदाचित एक अशी वेदीचं काम करते जी वेदी दुष्टात्म्याला तुमच्या जीवनामध्ये आकर्षित करायला, जी वेदी तुमच्या बिझनेसमध्ये दुष्टात्म्याला आकर्षित करायला. कारण बायबल सांगते शैतानाला जागा देऊ नका, तुम्ही जागा त्याला देताय. का इस्रायल शापित झालेला आहे? का इस्रायल अडचणीत आहे? परमेश्वर तर गिदोनला म्हणते पलवान आहेस, मी तुझ्या बरोबर आहे. पण जे परमेश्वर बोलतोय ते तुझ्या जीवनामध्ये दिसत नाही. का दिसत नाही? कारण की घरामध्ये तुझ्या बापानं एक वेदी बांधलेली आहे, ज्या वेदीच्या द्वारे परमेश्वर तर काम करू शकत नाही. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाटते की माझा स्वभाव जरा चिडचिडी आहे, फक्त स्वभाव तर आहे, पण तुम्हाला माहित नाही ते स्वभाव सैतानासाठी एक वेदीसारखं काम करते, ज्या वेदीच्या द्वारे सैतान तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लेकराच्या जीवनामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या आरोग्यामध्ये एंटर करतोय. तुम्ही म्हणताय मी प्रार्थना करलोय, मी वचन वाचालोय, मी हालेलुया पण म्हणतोय, अन्य भाषा प्रार्थना सगळ्यात जास्त आवाज माझाच आहे, तरी पण जी सेवक वरनं आशीर्वाद दिलेत ते आशीर्वाद माझ्या जीवनात का काम करत? त्याचं कारण आहे कारण की जी वेदी आतमध्ये सैतानाची बांधलेली आहे, जे राग जे तुमच्या वेदीसारखं काम करत आहे, ते राग सैतानला आतमध्ये एंटर करायला देत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. साईडच्या व्यक्तीला सांगा समजून घ्या, समजून घ्या. हालेलुया, हालेलुया. एक आपण वचन वाचू, आणि हे वचन तुम्ही कधीच असं वाचलं नसणार आहे. पहिला मार्क 10:21 वचन वाचा. मार्क 10:21 वचन. तेव्हा येशूने त्याच्याकडे पाहून त्याच्याकडे पाहून त्याच्यावर प्रीती केली, त्याच्यावर प्रीती केली व त्याला म्हटले, एक गोष्ट तुझ्या ठाई उणी आहे. हा, यू लॅक समथिंग. एक गोष्ट उणीव आहे. हा, जा, जा, जे काही तुझे आहे जे काही तुझे ते विकून गोरगरिबांना दे, दे, विकून गोरगरिबाला दे, म्हणजे तुला आकाशात संपत्ती मिळेल. हा, बस. हे बघा, एक श्रीमंत तरुण ख्रिस्ताकडे आला. बायबल सांगते देव तो म्हटला की मला स्वर्गाच्या राज्यात जायसाठी काय करावं लागेल? देव म्हटला, देवा जे आज्ञा ते आज्ञा पाळ. तो म्हटला मी आज्ञा पाळतोय, म्हटला मी सगळं करतोय, म्हटला. परमेश्वर ज्या त्या जीवनाकडे बघितला, देव म्हटला एक गोष्ट उणीव आहे, म्हटला. हालेलुया. देव लय सुंदर आहे. पेत्र, याकोब, योहानाला परमेश्वर बोलत असताना, शिष्याबरोबर बोलत असताना परमेश्वर म्हटला, जो कोणी आपला आई बाप भाऊ सोडत माझ्यासाठी सोडत तो माझ्या उपयोगाचा नाही. मला सांगा, हा व्यक्ती ह्याला परमेश्वर का म्हटला की तू सगळं विक? का असं नाही म्हटला की आई बाप भाऊ सोड? हालेलुया, हालेलुया. समजून घ्या. पेत्राला घर सोडायला लावलं, योहानाला घर सोडायला लावलं, सगळ्या शिष्यांना घर सोडायला लावलं, आई बाप सोडायला लावले, भाऊ बहीण सोडायला लावले, नातेवाईक सोडायला लावले, सगळं सोडायला लावलं. परंतु हा तरुण परमेश्वराला एकच गोष्ट म्हटला की जा, म्हटला सगळं विक, सगळं अर्पण कर आणि माझ्या मागं. का हीच गोष्ट? हालेलुया, हालेलुया. का परमेश्वर त्याला घर सोड म्हटला नाही? का परमेश्वर त्याला बाप सोड म्हटला नाही? का परमेश्वर त्याला आई सोड म्हटला नाही? बायबल सांगते जेव्हा परमेश्वर त्याशी बोलला त्याच्यानंतर त्याचं मन खिन्न झालं आणि तो परमेश्वरापासून, हालेलुया, त्याचं धन त्याच्या जीवनामध्ये एक अशी वेदी बनली होती ज्या वेदीच्या द्वारे देवाची इच्छा त्या जीवनामध्ये पूर्ण होऊ शकली नाही. आपल्याकडे पैसे असायला पाहिजे, भरपूर असायला पाहिजे, परंतु जर परमेश्वर आज म्हटला की आज तुला तुझं अकाउंट खाली करायचं आहे, तर ते खाली करताना 1 मिनिट पण आपण विचार न केला पाहिजे. जर एक क्षणाचा विचार आपल्या मनामध्ये येतो, याचा अर्थ असा आहे की ते धन माझ्या जीवनामध्ये अशी वेदी बनलेली आहे, जे वेदीच्या द्वारे सैतान माझ्या जीवनामध्ये काम करत आहे. देव सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे, तरीही का देवाचा आत्मा गिदोनावर पहिलाच नाही उतरला? पुढे जाऊन नंतर तुम्ही घरात जाऊन वाचा ते वचन. ज्यावेळी त्यानं वेदी तोडली,
ज्यावेळी त्यानं देवाची वेदी बांधली, तिथं अर्पण केलं, त्याच वेळी देवाचा आत्मा गिदोनावर उतरला. अशी कोणती गोष्ट होती जी देवाला अडवत होती? अशी कोणती गोष्ट आहे की जी परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये काम करू देत नाही? हालेलुया. एका घरामध्ये आम्ही प्रार्थनेला गेलो, कोणतरी सुवार्ता सांगितली, ते जे घर होतं प्रार्थनेला आला, साक्ष लक्ष देऊन ऐका. आणि काय व्हायचं, ज्यावेळी आम्ही प्रार्थना करायचो, ती लेडीज अचानक पडायचं, बोलत असं सहज बोलत बसलो, अचानक पडायचं. आम्ही घरात जरी गेलो, पाणी मागितलं, न प्रार्थना करता अचानक पडायचं. आम्ही प्रार्थना करायचो, ती बरी व्हायची, पण नेक्स्ट टाइम हाऊस ग्रुपला जायचो, परत तसंच व्हायचं. 2 महिने 3 महिने. मग काय झालं? पप्पा म्हणले उपास करूया, म्हटले आपण उपास करून करूया. आम्ही उपास करून ते घरामध्ये गेलो, प्रार्थना केली, इथं पण प्रार्थना केली, पडली, मी मोकळे, मी जातो, सगळं झालं. ते तिचा आजार बरा झाला. पण नेक्स्ट वीक आम्ही घरात गेलो, परत सेम आजार. देव अर्धवट बरं नाही करत. परमेश्वर अर्धवट सुटकारा देत नाही. अडचण काय माहित नाही. मग ज्यावेळी परत आम्ही, मला वाटते 3 महिने कंटिन्यू चाललो होतो, 3रा महिन्याचा 15वा 21वा दिवस असेल, जेव्हा पप्पा आत एंटर करत होते, आत एंटर करताना काहीतरी जाणवलं. तरी पप्पांनी विचारलं की या उंबऱ्यामध्ये तुम्ही काय लपवलंय? हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. 3 वर्ष मागं तिने केले, तिच्या ती व्यक्ती स्वतः विसरून गेला की इथं काय आहे. पप्पा म्हणले इथं काय लपवलंय? बरोबर इथं म्हटले, इथं करायचं मध्ये. का देवाचा आशीर्वाद त्या घरामध्ये काम करत नव्हता? का देवाचं आरोग्य त्या स्त्री संघ सर्व काही टिकत नव्हतं? त्याचं कारण होतं की त्या घरामध्ये तिनं सैतानाची बेदी बांधली. ज्यावेळी ते उकरलं, ज्यावेळी ते बाहेर काढलं, ते जाऊन जाळलं, त्यानंतर आम्ही प्रार्थना नाही केली त्यासाठी, त्या क्षणाला ती पूर्ण मोकळी झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला काय वाटते, मी नारळ बांधलाय म्हणजे सैतान माझ्या जीवनात काम करतोय, मी भाऊला ठेवले म्हणजे माझ्या सैतान जीवनात काम करतोय. नाही, तुमचा स्वभाव सैतानाला जागा देतोय. काय लोकांना गैरसमज करून काय स्वभाव असतो. जर सतत आपल्याला गैरसमज होतोय, तर ती सैतानाची वेदी आहे जी आपल्या जीवनामध्ये काम करायला, आणि त्या वेदीद्वारे सैतान आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या लेकरा जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या आरोग्यामध्ये काम करतो. एक साक्ष पुष्कळ वेळा मी सांगितली की एक स्त्री होती, पुष्कळ श्रीमंत, त्यांच्या नवऱ्याला गव्हर्नमेंट जॉब होता, सगळं होतं, आणि अचानक गव्हर्नमेंट जॉब गेला, त्याचं लेकरू नशा करायला लागलं. त्यांचं घर, स्वतःचं घर गेलं, भाड्याच्या घरामध्ये आले, आणि भाड्याच्या घरामध्ये आलं तर त्यांनी पप्पाला प्रार्थनेला बोलवलं, आणि त्यांनी सांगितलं की पास्टर असं असं माझ्या संग झालेलं आहे, या लोकांनी असं केलं, या लोकांनी असं केलं, या लोकांनी असं केलं, माझ्या नवऱ्याचं गव्हर्नमेंट जॉब गेलंय, मला पेन्सिल पण येत नाही, माझं लेकरू नशा करत आहे. पप्पा बघितले, बोलले, आणि पप्पा त्यांना एकच प्रश्न केले की ताई, तुम्ही हातामध्ये एकच बांगडी का घातलाय? हालेलुया. ब्रेसलेट असतं तर ठीक आहे नाही, ब्रेसलेट आपण शोसाठी घालतोय, फॅशनसाठी घालतोय. पप्पा म्हणले ताई एकच बांगडी का घातल्या हातामध्ये? ती म्हणली, पास्टर म्हटली, जोपर्यंत एक व्यक्ती आहे ते मरत नाही, जोपर्यंत त्याचं वाटोळ होत नाही, तोपर्यंत ही बांगडी तोडणार नाही. तिला वाटलं ती बांगडी आहे, काचेची बांगडी, 2 रुपयाला घेतली असेल, 5 रुपयाला, 10 रुपयाला घेतली असेल, मला माहित नाही. परंतु ही एक बांगडी तिच्या जीवनामध्ये तिच्या नवऱ्याचं बिझनेस खाऊन टाकला, तिचं नवऱ्याचा जॉब खाऊन टाकला, तिच्या लेकराचं आयुष्य खाऊन टाकलं, त्याचं स्वतःचं घर खाऊन टाकलं. एक बांगडी. पप्पा म्हणले ताई, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, कधी जेव्हा तुम्ही बांगडी तोडणार, आत्ता ती बांगडी तोडायची, देवी गोष्ट विसरून टाकायची. आणि परिस्थितीमुळे ती इतकी पिळलेली होती, इतकी खचलेली होती की तिला दुसरा पर्याय पण नव्हता. ती म्हणली ठीक आहे, म्हणली पास्टर मी तोडतो म्हणली. तिनं तिथं बांगडी तोडली. दुसऱ्या वीकमध्ये तिच्या नवऱ्याला परत कामावर घेतली, तिचा पोरांना नशा सोडला, त्यांचं घर त्यांना परत मिळालं. हालेलुया, हालेलुया. किती छोटी गोष्ट बांगडी आहे, काय आहे? हालेलुया. समजायला काय आहे? बांगडी आहे. हालेलुया. पण एक छोटी गोष्ट, जे परमेश्वर आपल्याकडे बघतोय, देवाची वचनं काढा, नव्या करारामध्ये सगळी वचनं काढा. देव म्हणतो की सगळ्या स्वर्गीय आशीर्वादाने मी तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. त्यात लिहिलेलं आहे की देवाच्या दरिद्रांना आपण धनवान आहे. सगळे चांगल्या गोष्टी आपल्याशी लिहिलेल्या आहेत, पण त्या गोष्टी माझ्या जीवनात का काम करत नाही? जसा गिदोनकडे परमेश्वर बघत होता, तशी गिदोनची अवस्था नव्हती.
देव चुकीचं बघत होता का? देव वाईट बघत होता का? नाही, देव जे बघाल ते बरोबर आहे. गिदोन सामर्थ्यशाली आहे, गिदोन चांगला आहे, गिदोन आशीर्वादित आहे, आपण आशीर्वादित आहे. देव बघताना चांगलंच बघायला, देव जे बघतोय ते रिअल आहे. परंतु ते रिअल माझ्या जीवनात कधी काम करते? ज्यावेळी मी माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची वेदी बांधतो. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या जीवनाची पारख केली पाहिजे. माझा कुठला स्वभाव आहे? एखादा व्यक्ती मी म्हणतो जगात खूप सुंदर असत, त्याचा स्वभाव चांगला आहे, तो चांगलं बोलते, सगळं करतोय, परंतु त्याच्यामध्ये एक स्वभाव असेल कदाचित की त्याला त्याचे शब्द कंट्रोल होत नाहीत, सतत बडबड बडबड करत असतोय. ते स्वभाव बायबल सांगते वाचायता मूर्खता प्रगट करते. ते स्वभाव त्याच्या जीवनामध्ये सैतानाला जागा देतो. का? इस्रायलावर देव असताना, देव जिवंत असताना इस्रायल लोक अडचणीत होते, इस्रायल लोक त्रासले होते. कारण हे नव्हतं की देवाचं सामर्थ्य कमी झाले, कारण हे लोक नव्हतं की इस्रायल लोक वाईट आहेत, कारण हे होतं की त्यांनी देवाची वेदी पाडली आणि तिथं सैतानाची वेदी मांडली. नाही, माझ्या घरात 18 इंच टीव्ही आहे, टीव्ही असू दे, चांगला आहे, बेस्ट आहे, जगातले भारी भारी सेवकचे वचन तुम्ही ऐकताय, परंतु ते 18 इंच टीव्ही तुमच्या घरामध्ये आशीर्वाद येण्याचं कारण बनायला पाहिजे. परंतु जर ते 18 इंच, 23 इंच, 38 इंच टीव्ही तुमच्या घरामध्ये सैतानाच्या गोष्टी चालण्याचं कारण बनत असेल, तर ती सैतानाची वेदी आहे, त्याद्वारे सैतान तुमच्या जीवनामध्ये काम करणार. तुम्हाला असं काय नसते पास्टर, हालेलुया, असं काय नसते. मी लहान होतो आणि ज्या ग्रुपमध्ये पप्पा होते पहिला, त्या लोकांना आवड होती भूताची पिक्चर बघायचं, भूताची पिक्चर जास्त बघायचं. आणि त्यावेळी एक पिक्चर ट्रेंडिंग मध्ये होता, त्याचं नाव मला आता आठवना. आणि काय झालं, यांनी पिक्चर लावले आणि बसले, पप्पा इकडे आहेत, दुसरे तिकडे सगळे 4 जण आहेत, एक लेडीज, 2-3 लेडीज तिथं बसल्या. आणि ज्यावेळी ते पिक्चर चालू होता, सगळेजण पिक्चरकडे बघायला, त्या पप्पा उठले, काय तर आणायला गेले आणि पप्पा परत येऊन बसले. आणि जसं ते दुष्टात्मा जे 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 लेडीज ऍक्टिंग करायला, जसं ते माणूस पिक्चर मध्ये ऍक्टिंग करले, सेम स्पिरिट तिथं जिथं ती लेडीज त्यांचं पिक्चर बघायला, ती जी ताई होती तिच्यामध्ये काम करायला, सेम जाग्यावर. हालेलुया, हालेलुया. थँक्यू. तू सांगा, ऐकायलाय का? विचारा की असं ऐकायलाय का? गुड मॉर्निंग. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्यामध्ये पेत्राचा अभिषेक जास्त काम करतोय. देव म्हणला थांब, म्हणला 5 मिनिटात प्रार्थना करून आलो, तो पेत्र स्वर्गात झोपेत होता. तसं नसायला पाहिजे. 38 इंची टीव्ही, मी म्हणतो काय 38 काय, मोठं स्क्रीन लावा घरामध्ये, काय अडचण नाही. परंतु ते स्क्रीन, ते टीव्ही तुमच्या घरामध्ये समजायले, तुमच्या घरामध्ये देवाचं राज्य येण्यासाठी, तुमच्या घरामध्ये देवाचं ब्लेसिंग येण्यासाठी, तुमच्या घरामध्ये देवाचं सामर्थ्य, देवाची उपस्थिती येण्यासाठी काम करायला पाहिजे. जर ते टीव्ही नाटकासाठी काम करते, जर ते टीव्ही पिक्चरसाठी काम करते, तर ते टीव्ही वेदी आहे. तुम्ही म्हणाल आमचं घर प्रामाणिक आहे, चर्चला आम्ही जातोय प्रामाणिक, दशांश आम्ही प्रामाणिक देतोय, आम्ही प्रार्थना प्रामाणिक करतोय, आम्ही वचन प्रामाणिक वाचतोय, आम्ही प्रत्येक मीटिंग अटेंड करतोय, तरीही माझ्या काही क्षेत्रामध्ये अडचण. त्याचं कारण आहे ते घरातला टीव्ही. विका म्हणत नाही, मी विका म्हणत नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव करो परमेश्वर तुम्हाला समजलो का ते बिझनेस वाढना. बघा कुठला स्वभाव आहे. कदाचित तुम्ही लगेच खचताय, तर ते खचण्याचा स्वभाव समजायला, लगेच तुम्ही आशा सोडताय, ते आशा सोडण्याचा स्वभाव एक वेदीसारखं काम करते सैतान तुमच्या लाईफ मध्ये एंटर करायला. मला आठवते शाळेत असताना, प्रत्येक शाळेमध्ये दरवर्षी ते फंक्शन असते माहिती, सगळी मुलं मिळून स्टॉल लावतात जेवणाचं, सगळेजण आपाप लावून विकत असतात माहिती आहे काय. मी पण लावला, इडली लावली, आणि मी इडली लावलो, घरात इडली करून गेलो, आणि स्टॉल सुरू झाला 7 वाजता, मला वाटतं 8 वाजता, आणि 8 झाला मी घरात आलो पप्पाकडे. पप्पा झोपलेले, पप्पा म्हणले इडली खपना झाले, म्हणले 10 मिनिटं झाले फक्त. पप्पा म्हणले इडली, मला कान फाटे, चल इथनं म्हणले, येऊ नको, जा म्हणले शाळेत, जा तिकडं. 10 मिनिटं झाल्या सुरू. हालेलुया, हालेलुया. आपला लगेच खचण्याचा स्वभाव. ज्यावेळी एलिया पळून गेला, परमेश्वर म्हटलं एलिया तू इथं काय करायलास म्हटलं. ते आदाम लपला, हवा लपली, परमेश्वर म्हटले कुठे आहे तुम्ही म्हटलं. पॉल म्हणतोय आम्ही तुम्हाला कसं सांत्वन करतोय, जे परमेश्वर मला सांत्वन देतोय त्यातून आम्ही तुमचं सांत्वन करतोय.
मग जर एक सेवक म्हणून आम्ही तुमचं सांत्वन करू शकतोय, तर ज्यावेळी तुम्ही परमेश्वराजवळ बसताय, काय तो परमेश्वर तुम्हाला उत्तेजना, काय तो परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य, काय तो परमेश्वर तुम्हाला धीर देऊ शकत नाही का? निश्चित देतो. परंतु जो आपला लगेच खचण्याचा स्वभाव आहे, तो स्वभाव आपल्या जीवनामध्ये सैतानाच्या वेदीसारखं काम करतोय आणि त्या वेदीच्या द्वारे सैतान एंटर करतो. मी सांगितलं लास्ट टाइम एक मुलाची साक्ष तुम्हाला, की त्या मुलामध्ये एवढं पोटेन्शियल होतं की त्यानं ती एक्झाम पास केला असता, परंतु आजपर्यंत ते मुलगा ती एक्झाम पास नाही करू शकला. का? त्याचे आईबाप स्वतः सैतानाची वेदी बनले त्या जीवनामध्ये. मी त्या मुलाला म्हटलं की तू टेन्शन घेऊ नको, म्हटलं मी प्रार्थना करतो, म्हटलं देव तुला कृपा पुरवल. तेवढ्यात त्याचा बाप म्हटला की नालायक आहे, म्हटलं करू शकत नाही. त्याचा बाप, त्याची आई स्वतः एक वेदी बनले त्या जीवनामध्ये, ज्यावेळेस सैतान त्याच्या लाईफमध्ये एंटर करायला. हालेलुया, हालेलुया. सगळ्या गोष्टी, पॉल म्हणते सगळ्या गोष्टीची मोकळीकता आहे. नाचा, डान्स करा, गाणी म्हणा, उड्या मारा, हसा, खेळा, घरामध्ये जे पाहिजे त्यांना, सगळ्या गोष्टीची मोकळीकता आहे. पण सगळ्या गोष्टी तुमच्या आशीर्वादाच्या, सगळ्या गोष्टी तुमच्या हिताच्या नाही आहेत. आम्ही एक गावात गेलो, मी आणि पप्पा दोघंच होतो, आणि ती एक लेडीज होती, तिची मुलगी. मुलगीला प्रॉब्लेम होता की ती मुलगी काय होते, माणसात मिक्स होत नव्हती. माणसापासून लांब, म्हणजे माणस म्हणजे फक्त पुरुष म्हणत नाही मी, स्त्री असतील, तिच्या वयाच्या मुली असतील, त्याच्यापासून लांब 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 असायची. मग आम्ही घरात गेलो, ती ताई म्हणली पास्टर प्रार्थना करा, माझी मुलगी मिक्स होत नाही म्हटली. एकटे, वडील नाहीये म्हटले, एकटे असते, मी असतोय, ती रूम मध्ये दिवसभर एकटे असत्या. मग ती लेडीज पाणी का चहा काय तर आत करायला गेली. पप्पा तिथे बसले होते, मी तिथे बसलो होतो. पप्पा म्हणले बाळ तुझं नाव काय? मी तिने सांगितले अंकल माझं नाव असं आहे. कितवीला आहेस? अंकल मी. मग बाळ तू का रूम मधनं बाहेर येत नाहीस? का रूम मध्ये असतेस? का तू कुणासंग मिक्स होत नाहीस? नाही अंकल, माझी डॉल आतमध्ये, ती डॉल माझ्यासंग बोलत्या. टेडी बिअर आणलाय मुलाला मी. अरे ते टेडी बिअर कसला आहे पहिला बघा. टेडी बिअर जाऊ दे, बाई म्हणलं त्याला गोष्टीचं पुस्तक गिफ्ट करा. मी हे म्हणत नाही की टेडी बिअर सैतानाचं आहे, मी असं म्हणत नाही, परंतु ते एका गोष्टीमुळं. मग पप्पा म्हणले बाळ का बाहेर येत नाही अंकल, ते माझं टेडी माझ्यासंग बोलते. पप्पा म्हणले काय सांगते? ते माझं टेडी मला सांगते की तू गॅलरीमध्ये जा, तिथनं उडी मार. हालेलुया. ही आई बाहेर येईल काय माहित नाही, देवाला भिवून वागणारी, पण तरी पण त्या लेकरा जीवनावर सैतान काम करत आहे. कसं काम करत आहे? एक वेदी, ते टेडीवर तिने ठेवलंय. जी गोष्ट सोडायला जास्त त्रास होते, किंवा जी गोष्ट सतत आपल्याला लागते त्यासारखं, ते पाहिजे समजायचं की त्याच्याद्वारे सैतान आपल्या जीवनामध्ये काम करायला. किती मुलं तुम्हाला दाखवू, किती मुली तुम्हाला दाखवू, ते मांजर सोडू शकत नाहीत. मांजर वाईट असं नाही, परमेश्वर त्याला बनवलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. टीव्ही वाईट आहे असं नाही, परमेश्वर त्या व्यक्तीला ज्ञान दिलं टीव्ही बनवण्यासाठी. मोबाईल वाईट आहे असं नाही, परमेश्वर ज्ञान दिलं मोबाईल बनवण्यासाठी. परंतु या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सैतान कार्य करायचं साधन नाही बनलं पाहिजे. का गिदोन, त्याचं परिवार, का इस्रायल लोक अडचण होते, त्याचं कारण होतं की देवाची वेदी पडलेली आणि सैतानाची वेदी उभा राहिलेली. आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेची वेदी कुठं आहे? वचनाची वेदी कुठं आहे? काय तुम्ही प्रार्थना करताय? 2 तास साईडला काढून की देवा हे 2 तास तुझे, या 2 तासामध्ये ना फोन आहे, ना आई नाही, बाप आहे, ना कोण आहे, या 2 तासामध्ये मी प्रार्थना करणार. नाही पास्टर मी म्हातारे, मला बसता येत नाही, मला गुडघ्यावर बसता येत नाही. मांडी घालून बसा, झोपून करा. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कितीतर म्हाताऱ्या बायका दाखवतो, पोरं दारू पिऊन पण नशानं खराब झालेत ना, बरोबर आहे, तरी पण म्हातारे आहेत, चालतंय, तरी पण पोरासमोर बसले असतात तिथं हॉस्पिटलमध्ये रात्र दिवस. कसं काय? त्यावेळी ताकद कुठून आली? बसू शकत नाही तुम्ही, गुडघे दुखतात, त्यावेळी कुठून ताकद दिला? पायऱ्यावर पायऱ्या चढायला लागलाय. हालेलुया, हालेलुया. जे लोकांना झोपायला त्यांनी जोरात हल्ले म्हणायचं हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वेळ होती की आमची अवस्था खराब होती, आर्थिक अवस्था खराब होती, आणि ज्यावेळी पप्पा चर्चला चालले जाणार पण पैसे नव्हतं, त्यावेळी देव त्यांना म्हटलं की तुला आठवडाभर काही कमी पडते का? नाही. पप्पाला कळालं की कंजूस राहणं ही सैतानाची वेदी आहे, जी माझ्या जीवनामध्ये दरिद्री, माझ्या जीवनामध्ये गरिबी आणायला लागलेली आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी फक्त तुम्हाला इतरांसाठी सांगत नाही, आमच्या स्वतः साक्षी सांगावी.
नाही पास्टर त्याला जेवताना मोबाईल लागते. तुम्ही लहान असताना मोबाईल होता? तुम्ही जिवंत आहे? तुम्हाला पॅरालिसिस झाला का? तुमचे हाड चांगले आहेत, तुमचं माउस चांगलं आहे, तुमचं वय चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. कसं काय चांगलं आहे? हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. मला झोप कंट्रोल होत नाही, ती झोप सैतानाची बेडी आहे. मी लय काही डीप प्रचार करत नाही, तुम्हाला सोप्या गोष्टी तुमच्या समोर तेच सांगाले. गिदोनला माहित नव्हतं का त्याच्या घरामध्ये वेदी आहे? माहित होतं. त्याला माहित नव्हतं का आपला बाप त्याच्या अर्पण करतोय? माहित होतं. गिदोनला माहित नव्हतं का आपला परमेश्वर कोण आहे? माहित होतं. म्हणून तर त्यानं म्हटला की देवानं आम्हाला इजिप्तमधनं बाहेर काढलं, मिस्रातनं बाहेर काढलं, पाणी दुभागलं, एवढे चमत्कार केले. सगळं माहित होतं, तरीही अवस्था तशीच आहे. आपल्याला सगळं माहित आहे, तरीही देवाचे स्वर्गीय आशीर्वाद आपल्या जीवनात काम करत नाहीत का? त्याचं कारण आहे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माझा बिझनेस तर माझ्या स्वभावाचं काही लेणं नाही. मी बिझनेस करतोय, माझा स्वभाव वेगळी गोष्ट आहे. नाही, समजा एक 3 BHK फ्लॅट आहे आणि चोर तुमच्या हॉलच्या खिडकीतनं आत आला. मला सांगा, हॉलच्या खिडकीतनं आत आला म्हणून तुमच्या हॉलमध्ये चोरी करणार का? जिथं संधी मिळेल तिकडे सगळीकडे घुसणार? नाही, मी प्रामाणिक चोर आहे. मी हॉलमधून आत आलोय, मी हॉल पुरतं सगळं करणार आहे. मी किचन मध्ये जाणार नाही, मी बेडरूम मध्ये जाणार, मी हॉल चोरून जाणार, मी हॉलमधून आलोय. नाही, ज्यावेळी तुमच्या स्वभावात जर तुम्ही सैतानाला संधी देताय, तुमचं वैयक्तिक जीवन, तुमच्या पत्नी बरोबर, लेकरा बरोबर, तुमचा बिझनेस, तुमचं आरोग्य, तुमची जुडलेली प्रत्येक गोष्ट खराब होते, खराब नाश होऊन जातो त्याचा. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का माहिती आहे का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वेदी आहे. स्वतःची पारख करा की काय काय माझ्या जीवनामध्ये, जी गोष्ट मी प्रार्थनेपेक्षा जास्त करतोय, जी गोष्ट मी वचनापेक्षा जास्त करतोय, जी गोष्ट मला देवापेक्षा जास्त आवडते, काय अशी गोष्ट आहे माझ्या जीवनामध्ये? काय माझं लेकरू जर 10 मिनिटाचा युट्यूब व्हिडिओ बघू शकते, तर माझं लेकरू, मी त्याला बसून 10 मिनिटं प्रार्थना जर करत नसेल एका जागेवर बसून, तर समजून घ्या ते फोन त्याच्या लेकराच्या जीवनामध्ये सैतानाची वेदीसारखं काम करायले. त्याची अवस्था तशीच होईल जशी गिदोनाची अवस्था झाली. हालेलुया. देव मेलाय का जिवंत आहे? देवाचं वचन खोटं आहे का खरं आहे? मग का आपल्या जीवनामध्ये दिसत नाही? हालेलुया, 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 हालेलुया. विचार ऐकत आहे काय? ऐकत आहे काय? प्रेज द लॉर्ड. किती देवाची लेकर आहेत. दादा प्रार्थना करा, बिझनेस होत नाही, दादा हे करा ते करा. पहिला जाऊन घरामध्ये बघा, किंवा खरं पहिला स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करा की काय माझा स्वभाव, कुठला स्वभाव आहे. एक लेडी झाले, पास्टर प्रार्थना करा म्हटले, माझा पगार तटलाय, माझा जॉबवर लोक मला त्रास द्यायला. मी म्हटलं, ताई म्हटलं, पहिली गोष्ट आहे मी प्रार्थना करतो, जे देव मला दाखवायलाय, तुमचा रागात स्वभाव बदला. ते म्हटलं, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, राग जायला पाहिजे. नाही म्हटलं, ज्या दिवशी राग आहे त्या दिवशी हसायचं. म्हटलं, मी तिच्या पगारासाठी प्रार्थना नाही केली, मी तिच्या कामासाठी प्रार्थना केली. मी म्हटलं, ताई पहिला हे राग जे आहे तुमच्या मनामध्ये, पुढचं इथे किती वाईट असू दे, काही असू दे, पहिला हे राग जे आहे, हे जे तुमच्यावर वर्चस्व करते, याला सोडा. म्हणजे 2 आठवड्या मागं मला भेटले, मला म्हटले, पास्टर देवाला धन्यवाद म्हटले, माझं पगार पण आला, माझं प्रमोशन पण झालं म्हटले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी नाही प्रार्थना केली, मी नाही प्रार्थना केली त्यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. काय कारण होतं की अब्राम जिथं जायचं तिथं पहिला वेदी बांधायचा? काय कारण होतं की नोआ बाहेर आला, त्याने वेदी बांधली? काय कारण होतं की एलिया ज्यावेळी आला, पहिलं त्याने वेदी नीट केला. तुम्ही वाचा नंतर जाऊन, ज्यावेळी अग्नी पाडायचा होता तर डायरेक्ट अग्नी नाही पडला, पहिला त्यानं वेदी नीट केली, 12 दगड ठेवली, पहिला वेदी नीट केली त्यानं. कधी अग्नी पडतोय माझ्या जीवनावर, कधी अग्नी माझ्या बिझनेसमध्ये काम करते, कधी ब्लेसिंग काम करते, ज्यावेळी माझी पडलेली प्रार्थनेची वेळ, पडलेली वचनाची वेळ, ज्यावेळी मी नीट करतोय, आणि त्याविषयी मी प्रामाणिक, आणि त्याविषयी मी गांभीर्यानं
चालतोय, त्याच वेळी देवाचा आशीर्वाद माझ्या जीवनात काम करतो. आज किती लोक प्रार्थना करून आलो आपण घरात नेताना, वैयक्तिक प्रार्थना म्हणजे हालेलुया. किती लोक येताना बायबल वाचून आलो आपण. लाजच काय, आलोय. हालेलुया. तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवतो की तुम्ही चुकला म्हणून देव तुम्हाला शिक्षा देत नाही देत. तुमचं लेकरू घरामध्ये, तुम्ही किचन मध्ये महिला आहे, तुम्ही स्वयंपाक करायलाय, तुम्ही लेकराला सांगितलं की बाळ तव्यावर हात ठेवू, समजायले, आणि लेकरू जर जाऊन तव्यावर हात ठेवते, त्याला भाजलं, तर मग ते भाजण्याची शिक्षा कोण दिलं? तुम्ही दिलं का त्यानं जे केलं त्याचा परिणाम आहे? मी त्याला शिक्षा दिली. परत सांगतो, समजून घ्या. तुम्ही सेकंड अँगल गॅसवर तवा ठेवलाय, तुम्ही लेकराला म्हटलं बाळ त्याला शिव नको, तुम्ही गेलं बघून काय केलं, बाळानं त्याला शिवलं. मग त्याला जे भाजल, त्याचं चमडं निघल, जे त्याला सूज येईल, ती शिक्षा तुम्ही त्याला दिली का जे त्यानं वागलं त्याचा परिणाम आहे? मग तुम्ही वाईट झाला. पाप करू नका, देव शिक्षा देतो. नाही, बायबल सांगते पापाचं वेतन, पाप केल्यानंतर देव वेतन देतो असं वचन नाहीये. देव शिक्षा देत नाही, पापाचा परिणाम आहे शिक्षा. तुम्ही आज बायबल नाही वाचला म्हणून देव तुमचं मुडकं कापत नाही, परंतु न वाचल्यामुळं जे शैतानाला जागा मिळाली त्याचा परिणाम भोगायला लागतो. देव कधीच वाईट करत नाही, शक्य नाही गोष्ट. तुमच्या लेकरांना हात ठेवला तव्यावर, त्याला भाजले, तर तुम्ही पळत पळत आतमध्ये आला आणि का तव्यावर हात ठेवून पहिला मारताय का पहिला कोलगेट लावताय? काय त्याला काय तर तुम्ही लावाल ना, का तू का हात लावलास, का वाजून गेलं, अजून मारणार आहे? हालेलुया. ती कितीही वांडपणा करू दे, कितीही कोडगुणी असू दे, एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती तुमचं लेकरू आहे. आणि एवढं कारण तुम्हाला बास आहे तुमच्या लेकरावर प्रेम करण्यासाठी. तुम्ही तुमच्या लेकरावर यासाठी प्रेम करत नाही की ते चांगलं वागते, यासाठी प्रेम करत नाही की ते भारी काहीतरी करले, तुम्ही लेकरावर यासाठी प्रेम करताय कारण ते तुमचं बीज आहे. बायबल सांगते येशूच्या रक्ताद्वारे परमेश्वर आपला अधिकार दिला तुम्हाला आणि मला परमेश्वराचं दत्तक पुत्र होण्याचं. हालेलुया, हालेलुया. आपण कुणाचं बीज आहे? पवित्र आत्म्याचं बीज आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना केला म्हणून देव खुश आहे, तुम्ही पाप केला म्हणून देव मारल असा विषय नाहीये. हालेलुया. पुष्कळ लोकांना गणित समजत नाही, त्यामध्ये देवावर चिडतात, देवा माझ्या संग असं का, माझ्या संग असं का, माझ्या संग असं का. देवाने ते केलंच नाही. तव्यावर हात ठेवल्यावर आई बाप म्हणून तुम्ही शिक्षा देताय का ते तवा स्वतः त्याला भासते? हालेलुया, हालेलुया. तुम्ही लेकरला म्हटला गाडी फास्ट चालू नको रे, पाऊस पडलाय, ते तुमचं ऐकला नाही आणि फास्ट गाडी चालवला, तो घसरून पडला. मग ते पडला ही शिक्षा तुम्ही दिली का जे त्यांना आज्ञा मोडलं त्याचा परिणाम आहे? तुमच्या बसमध्ये असतं तर त्यानं आज्ञा मोडून पण तुम्ही त्याला पडू दिलं नसतं का? तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय. बायबल सांगते की तुम्ही इतके दुष्ट असताना तुम्हाला कळतं आपल्या लेकराला चांगलं तर चांगलं द्यायचं आहे, तुमचं स्वर्गीय परमेश्वर त्याला माहित नाही काय तुम्हाला काय द्यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पण जी आपली अवस्था जी देवामुळे नाहीये, ती आपल्या अवज्ञामुळं, ती आपण जे कृती केलेली आहे, जी परमेश्वर करू नको म्हटला त्या गोष्टीमुळे. जर देव वाईट असता, 5 मिनिटात मी वचन संपवतो, जर देव वाईट असता तर परमेश्वर कधीच गिदोनाला दर्शन दिलं नसता आणि म्हटलं असता की गिदोना जाऊन तू वेदी पाड. देवाला काम करायचं होतं म्हणून परमेश्वर म्हटला गिदोना वेदी पाड. का? देवाला भास झालं होतं. हालेलुया. तेव्हा एक मुलगा किती जरी वाईट असला, इतक्या माझ्या प्रचाराच्या अनुभवामध्ये जितकं मी हाऊस ग्रुपला फिरलो, सगळीकडे फिरलो, ते आई वडील आम्हाला अर्धा तास 1 तास त्या लेकराचं वाईट सांगू दे, पण त्यात एक काय असं सांगतात, ते म्हणजे काय माहितीये का, की वाईट आहे, काम करत नाही, काय करत नाही, काय करत नाही, तरी पण त्या आई वडिलांनी काय तर त्यासाठी साठवून ठेवलेलं असते. हालेलुया. ते दारू पिऊन मारू दे, पण त्यासाठी एक नाही एखादं प्लॉट ठेवलेला असते, एखादं एफडी तर ठेवला असते का? त्यांना माहित आहे काय करू शकत नाही, यासाठी ठेवायला पाहिजे. इतकं वाईट असून आपल्याला कळते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव चांगला होता म्हणून देवाने दर्शन दिलं. देवाने म्हटलं जा, म्हटलं पहिला वेदी पाड म्हणजे मी काम करू शकतो.
जसं आज वचन का आले, कुठला स्वभाव आहे? गर्व, घमन, राग, लगेच खचायचं, लगेच प्रार्थना बंद, हे स्वभाव आहेत सगळे. ते घरातला टीव्ही, ते घरातला मोबाईल, हे सगळ्या गोष्टी सैतानाच्या वेदीसारखं काम करतात. तुम्हाला माहिती आहे, जर एखाद्या व्यक्ती तुमच्यावर करणी करायचं आहे, त्याला तुमची एखादी गोष्ट लागते, एखादी काय तर त्याला रिसिव्हर पाहिजे, काय तर त्याला पाहिजे ज्याच्यावर ते काय तर करत तुमच्या जीवनामध्ये काम करत. हालेलुया, हालेलुया. मी कुठं तर आलो बाहेर आणि काय जर मला लक्षात नव्हतं, मी चाललो ते लिंबू कोणतं ठेवलेला, तर मी पाय दिला. आता मी म्हणत नाही तुम्ही तेच करा, की तुमचा विषय, मी तुम्हाला काय सांगत नाही. मी पाय दिला, मी बघितलं, मी मग असंच केलं, फुटबॉल खेळलो, त्याला मारलो, पुढे गेलो. माझा दुसरा होता, हे ते म्हटलं तसं नसते, म्हटला काहीतरी त्याने मला सांगितलं करायला. मी म्हटलं बघ, म्हटलं जर लिंबू चांगला असता का नाही, म्हटलं जर सरबत पण केला असता, म्हटलं. हालेलुया. मला नाही भ्यायची गरज. ते भीतीचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये सैतानाचं काम करते. का योबाच्या जीवनामध्ये सैतानाचं काम झालं, त्याचं कारण होतं त्याचा स्वभाव. तो अर्पण करत होता, भीतीनं करत होता की नाश नाही व्हायला पाहिजे. आपण प्रार्थना करतोय, भीतीनं करतोय की देवा मारल. देव मारत नाही. मी सांगतो, मी स्वतः प्रचार केला, तेव्हा मी आज्ञा नव्हतो करायचे. मी स्वतः प्रचार केला की देव शिक्षा देईल, नाही देत देव शिक्षा. देव नाही वाईट करत. परंतु आपण जे घरामध्ये आपल्या वेदी बनवलेली, प्रार्थनेच्या वेळेमध्ये तुम्हाला जर फोन आला आणि तुम्ही प्रार्थनेपासून फोनवर लागताय, तर ती वेदी आहे. इम्पॉर्टंट कॉल आहे, बिझनेस आहे, 5 मिनिटानंतर करतो, 10 मिनिटानंतर करू म्हणायचं, परंतु ती वेळ परमेश्वराला द्यायचं. हालेलुया, हालेलुया. एक व्यक्तीला जरा समजलं का? मी काय सांगलोय का, ती लेडीज किती वेळा प्रार्थना केली, पण घरात गेल्यावर परत दुष्टात्मा एंटर करायचा. का करत होता एंटर? त्याचं कारण होतं की त्या घरामध्ये बरोबर तिथंच उंबऱ्यामध्येच एक गोष्ट होती, ज्याच्यावरती आत गेल्या परत ते आत्मा एंटर करायचं. एक वेळ पप्पा दुष्टात्मा काढत होते, मी लहान होतो, लहान म्हणजे खूपच लहान होतो, आणि एक मुलगा आणि एक मुलगी होती. तो दुष्टात्मा इकडं निघाला इकडं जायचा, इकडं निघाला इकडं जायचा, आणि नंतर त्या मुलगीतनं एवढ्या वेळा दुष्टात्मा काढला, लई वेळा काढला. मग एकदा प्रार्थना करताना ते दुष्टात्मा म्हटला, तुम्ही मला काय काढताय? म्हटला, हिला माझी आवड आहे. म्हटला, हिला ते वासनेची आवड आहे. तुम्ही इथनं काढला की ही जाऊन असं करते, मी परत आतमध्ये येतो. का? देवाची ब्लेसिंग जी इथं आपण घेतोय पवित्र आत्म्याच्या द्वारे, जे प्रभुभोज घेतोय, ते सामर्थ्य कमी होत नाही. जर प्रभुभोजन आतमध्ये जाते, येशूच्या रक्ताने आपल्यामध्ये आरोग्य काम करते. का ते आरोग्य आपण घरापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही? का ते आरोग्य आपल्या जीवनामध्ये काम करत? त्याचं कारण आहे, कदाचित अशी काय तर गोष्ट आहे जी पूर्णपणे देवाचा आशीर्वाद माझ्या जीवनात काम करू देत नाही. तुमच्या मुलीचं मॅरेज लाईफ डिस्टर्ब आहे, फोन करायचं बंद करा. हालेलुया. तुमच्या मुलीची मॅरेज लाईफ डिस्टर्ब आहे, फोन करायचं बंद करा, प्रार्थना करा. तुमचा फोन सैतान त्याद्वारे काम करलाय. मुलाचं मॅरेज लाईफ मुलाचं खराब आहे, इंटरफेअर करायचं बंद करा, प्रार्थना करा. कारण का ते मुलगा तुमच्यावर जास्त अवलंबून आहे, देवावर नाहीये. हालेलुया. किती लोकांना समजाले? तुमचं लेकरू आजार आहे, मेडिसिन लगेच देऊ नका, 1-2 दिवस जाऊ दे. लहानपणी आम्हाला मेडिसिन माहित नव्हतं, आम्हाला एवढंच माहित होतं, तापाला की येशू रक्त जे म्हणायचं, येशू रक्त जे म्हणायचं, येशू रक्त जे म्हणायचं. मेडिसिन माहितच नव्हतं. मम्मी असेल, पप्पा असेल, काय ताप आलाय, प्रार्थना करायचं जा, एवढंच म्हणायचं. म्हटलं येशू रक्त जे, येशू रक्त जे, येशू रक्त जे. मग येशू रक्त जे म्हणत झोपायचं सकाळी फ्रेश. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणत्याही गोष्टीची आदी बनवू नका, स्वतःला, स्वतःच्या लेकराला, स्वतःच्या परिवाराला. कारण की एक दिवस ती सवय सैतानाची वेदी बनल आणि त्याच्याद्वारे जीवनामध्ये सैतान काम करायला सुरू कर. हालेलुया, हालेलुया. मेडिसिन देऊ नका असं म्हणत नाही, त्या लेकराला लहानपणापासून देवावर अवलंबून राहायला शिकवा. इस्रायल देवावर नाही, त्या बालाच्या वेदीवर अवलंबून होतं, म्हणून परमेश्वर तुझं काम करत नव्हतं. तुम्ही तुमच्या एंटरटेनमेंटसाठी टीव्हीवर अवलंबून राहू नका. परत लक्ष नाही का, शेवट करतो मी. तुम्ही तुमच्या एंटरटेनमेंटसाठी टीव्हीवर अवलंबून राहू नका, त्यासाठी परमेश्वर नाही बनवला. तुमचा आनंद, तुमचा एंटरटेनमेंट समजाले, तुमचं रेस्टिंगचं ठिकाण
तुमचं दिलासाचं ठिकाण, सगळं तुमचं प्रार्थनेची वेळ असली पाहिजे. टी व्ही बघू नका असं मी म्हणत नाही, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, ते जीवनाचा भाग आहे. पण नाही मला रिलॅक्स करायचं, मी टी व्ही लावलो, रिलॅक्स करायचं आहे, जेव्हा बायबल काढा, एखादं वचन काढून बसा. नाही आज लय कंटाळा आलाय म्हणून आज मी एक्स्ट्रा झोपणार आहे, कंटाळा आलाय उठा, प्रार्थनेत जावा, प्रार्थना करत करत झोपा, ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्या गोष्टी तुम्ही जास्त आधी आहे, ती गोष्ट सैतानाला कारण देते तुमच्या जीवनामध्ये काम करायला. मग तुम्ही प्रार्थना करा, वचन वाचा, काही करा, ते ब्लेसिंग्स कदाचित थोड्या अंतरापर्यंत काम करतील, परंतु घरामध्ये तुमच्या पर्सनल लाईफमध्ये वैयक्तिक काम नाही करणार. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना समजले? साहित्यातील विचार समजलं काय? समजलं काय? समजलं काय? खरं? हालेलुया, हालेलुया. घरात जाऊन मेडिटेशन करा या गोष्टीवर. का माझा बिझनेस ग्रो होत नाही? कदाचित माझा स्वभाव लगेच खचायचा आहे काय? माझा स्वभाव लगेच राग करायचा काय? माझा स्वभाव जास्त बडबड करायचा काय? माझा स्वभाव लोकांविषयी ऐकण्याचा काय? माझा स्वभाव लोकांविषयी बोलण्याचा काय? या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला वाटते, देव तुम्हाला दाखवल की हे प्रार्थनेत असताना आता ही गोष्ट मला अडचण करायला, ती गोष्ट तुम्ही बंद करा. मी काल रील बघत होतो आणि मला अपोस्टल अंकल नरोला त्यांचं एक रील दिसली. ते म्हटले माझा एकदम बेस्ट फ्रेंड होता, म्हटले एकदम आम्ही एकामेकाशी मरायला तयार होतो म्हटले, परंतु आज ते नाहीये, मी ते सोडलं म्हटले. कदाचित त्या संग असतो त्याचं तारण झालं असतं नसतं मला माहीत नाही म्हटले, परंतु माझी लाईफ जितकी आता ब्लेस्ड आहे तितकी ब्लेस्ड नसते म्हटले. का? त्याच्याद्वारे सैतान माझ्या लाईफमध्ये काम करत होता. मी म्हणत नाही सगळ्या सगळं नाती तोडा, मी असं म्हणत नाही, परंतु जे एखादी गोष्ट परमेश्वर दाखवतोय, या व्यक्तीमुळं, या वस्तूमुळं, या स्वभावामुळं, या गोष्टीमुळं तुझ्या जीवनात सैतान येत आहे, आज निर्णय करायचं आणि ती गोष्ट सोडायचं आणि देवाला सांगायचं, परमेश्वर दे बाप्पा, माझ्या जीवनामध्ये मला तुझी वेदी नीट करून परत बांधण्यासाठी कृपा दे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं? गिदोन जाऊन वेदी पाडला, वेदी बांधला. तिसऱ्या वचनामध्ये खाली वाचा, क्षणात देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. कोण अडवलं होतं देवाच्या आत्म्याला? ती वेदी पाडायला पाहिजे. आणि देव फोर्सफुली एंटर करत नाही. ज्याची वेदी आहे त्याची मालकी हक्क आहे. तुम्ही टीव्ही जास्त त्या टीव्हीचा हक्क आहे तुमच्या घरावर, त्यातून दुष्टात्मा काम करते. देव फोर्सफुली एंटर करत नाही. वेदी म्हणजे काय? एक करार आहे, एक पत्र देतोय आपण परमेश्वराला, देवा आजपासून इथं तू काम करायचं. हालेलुया. ती वेदी रिस्टोर करायची. हालेलुया. ती वेदी आपण प्रार्थनेमध्ये असताना जे देव दाखवते, या व्यक्तीमुळं, या वस्तीमुळं, या स्वभावामुळं, या लोकांमुळं जे देव दाखवलं याच्यामुळे सैतान येत आहे. आज निर्णय करायचा, डिस्टन्स ठेवायचं. लोक असतील डिस्टन्स ठेवा, वस्तू असतील सोडून टाका. सिंपल आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही एक हॉटेलमध्ये गेलो, ते व्यक्तीचा बिझनेस होता आणि अशीच बोलता बोलता ओळखी झाली. त्यानं ते गुल्लक असते म्हणजे ते पुतळा असते, त्यांनी काउंटरवर ठेवतात. पप्पा म्हटले का ठेवलंय? तर नाही म्हटले 500 येणं पैसे येतात. आणि वास्तविक त्याचा हॉटेलचा बिझनेस लॉसमध्ये चाललायचं. पप्पा म्हटले काढून फेका म्हटले. त्यानं फेकलं, त्या जागेवर तेल ओतलं, प्रार्थना केली, त्यानंतर त्याचं सगळं हॉटेल असतील, सगळे बिझनेस देवाच्या कृपेने सगळे ब्लेस्ड आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेफ नाही बदलला, डेकोरेशन नाही बदललं, काय नाही बदललं, तेवढं ते काय एवढं आहे. 50 रुपयाला आणले, 10 रुपयाला आणले, पण ते 50 रुपये 10 रुपयाची गोष्ट तुमच्या आयुष्याला किती मोठाच फटका द्यायला लागलेला. आपण आज प्रार्थना करणार आहे, प्रभोजनामध्ये जाणार आहे, परंतु प्रार्थना करत असताना देव जे दाखवते, कोणत्या गोष्टीमुळं, कोणत्या व्यक्तीमुळे, कुठल्या स्वभावामुळे, जर तुम्हाला दाखवते मी राग करताना दिसत आहे, तर देव सांगायला की रागा स्वभाव सोड. जर देव तुम्हाला दाखवलं तुम्ही जास्त लोकांसंग बोलताय, तर ते बडबड करायचा स्वभाव सोडा. जर ते दाखवते घरामध्ये ही वस्तू आहे, काढा, फेकून द्या. मी तुम्हाला फेकून द्यायला सांगत आहे, तुम्हाला फोर्स करत नाही, तुमचा निर्णय. परंतु ज्यावेळी तुम्ही ते कराल त्यावेळी सगळे गोष्टी समजाले, देवाचा आत्मा उतरला आणि सगळ्या गोष्टी फास्ट काम करतील आपल्यासाठी. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या जागेवर उठून उभा राहूया. आणि ही नोट आहे माझी, मागं जर गोंधळ कोण केला तर सगळ्यात बेस्ट आहे की बाहेर जावा. परंतु का? मला या वचनाच्या फ्लोमध्ये जायचं.